ताई, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या गरिबांना आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही. अशा वेळी जर तुम्ही निवडून आल्या तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रभागामध्ये एक चांगला दवाखाना व्हावा आणि इथल्या गरिबांना इथेच उपचार मिळावे, त्यासाठी तुमचे काय प्रयत्न राहील? नाव सांगा. माझं जय भीम. माझं नाव वैशाली चंद्रशेखर कांबळे. मी बहुजन समाज पार्टीकडनं प्रभाग 33 मधनं ड गटातनं उमेदवारी लढवत आहे. आणि आपल्या या प्रभागामध्ये शाळेच्या जर संदर्भात घेतला आणि दवाखान्याच्या जर आरोग्याच्या संदर्भात बोला. विषयात घेतला तर हा संपूर्ण हा जो प्रभाग आहे इथे 70,000 लोकसंख्या आहे आणि फक्त आपल्या महानगरपालिकेचा एकच दवाखाना आहे. तर हा आणि त्या दवाखान्याची पण अशी इतकी दुर्व्यवस्था आहे की तिथेच कोणत्याच प्रकारच्या साधे एक चांगले डॉक्टर सुद्धा नाहीये. तिथे MBBS झालेले सुद्धा डॉक्टर नाही आहेत. आणि जर आपण पाहिलं की जर ज्या नर्स पण आहेत तर त्या सुद्धा आपल्या पाहिजे त्या प्रमाणात नाही आहेत. 1 किंवा 2 नर्स आहेत. आणि तो दवाखाना पण तिथे ज्या प्रकारच्या सुविधा असल्या पाहिजे की लोकसंख्येच्या हिशोबाने ज्या सुविधा असल्या पाहिजे त्या सुविधा तिथे आहेत नाही. कोणत्या ना तिथे कोणती CT स्कॅनची ना एक्सरे ना कोणत्या आपण ज्या सर्वसाधारण जर आपण साधं दवाखान्यात जर लोक गेले तर त्यांना ज्या औषधा ज्या मिळायला पाहिजे त्या सुद्धा तिथे औषधं उपलब्ध नाही आहेत. अशा या एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये अशी अवस्था आहे. शिक्षणाची फार दुरवस्था आहे. शाळा पूर्ण मोडकळीस आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मला तुम्हाला हा एक मुद्दा सांगू इच्छिते की हा एवढा मोठा प्रभाग, इथे सुशिक्षित मुलं आहेत पण त्यांना इथे लायब्ररी नाही आहे. त्यांना एका ठिकाणी जर बसून जर ते एज्युकेशन घेतो म्हटलं तर एक चांगली लायब्ररी इथे या ठिकाणी नाही आहे. तर मला असं वाटते की लायब्ररी जर असली तर आपले पोरं बहुजनाचे इथे सुशिक्षित मुलं आहे. कारण की ते शिक्षण घेऊन ते स्विगी आणि झोमॅटोमध्ये काम करत आहे. आणि महानगरपालिकेमध्ये म्हणजे 6,727 जागा जर खाली पडलेल्या आहेत तिथे ती भरती केल्या जात नाही. 4 क्लासच्या जागा आहेत, क्लास 3च्या जागा आहेत, ते भरती पूर्ण होत नाही. आणि आपले पोरं स्विगी आणि झोमॅटो, सुशिक्षित पोरं स्विगी आणि झोमॅटोची कामं करत आहेत. ते बेरोजगार आहेत. तर त्यांच्या बेरोजगारीवर आमची बहुजन समाज पार्टी ही काम करेल आणि त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता कायम करून आम्ही आणि महानगरपालिकेमध्ये ज्या जागा खाली आहेत त्यांना आम्ही तिथे पहिले त्यांच्या जागा पूर्ण करण्याचं काम नक्कीच नगरसेवक म्हटलं तर प्रभागाच्या ज्या मूलभूत समस्या राहतात त्या सोडवण्याचा प्रयत्न नगरसेवक करतात. आणि नक्कीच शिक्षण असो या आरोग्य असो या स्वच्छता असो या सर्व समस्यावर जे आहे लक्ष म्हणजे नगरसेवक देत राहतात. त्यात बहुजन समाज पार्टीचे जे नगरसेवक निवडून येतील तर नक्कीच या ज्या जमिनीवरच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्यात सामोर राहतील. उत्तमजी शेवडे कुठेच मागे राहतच नाही. नक्कीच असे जे उमेदवार आपण जर निवडून दिले तर नक्कीच तुमचा आवाज एक महानगरपालिकेमध्ये पोहोचेल.